नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेसोबतच महिलांना आता मोफत 3 सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहेत। महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। 21 ते 65 वयोगटातील महिलांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसारच पात्र महिलांना या ठिकाणी सरकारकडून 1500 रुपये महिन्याला या ठिकाणी आर्थिक मदत देण्यात येणार आहे। अशातच महायुती सरकारनं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा वर्षाला 3 सिलेंडर या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे महिन्याला 1500 रुपयाचा आणखी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला 3 सिलेंडर या ठिकाणी मोफत मिळणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्याचा शासकीय आदेश या ठिकाणी काढला जाणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी महिन्याला या ठिकाणी 3 सिलेंडर जे आहे आता महिलांना दिलं जाणार आहे। 3 सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा केले जाणार आहे। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान दिले जातात। तर एका सिलेंडरची सरासरी किंमत 830 रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 530 याप्रमाणे 30 सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहेत। मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळालेला नाही। त्यामुळे या संदर्भात राज्याची स्वातंत्र्य योजना राबवली जावी अशी भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा सरसगट अन्नपूर्णा योजनेतील 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत मिळणार आहे। आता या योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल। एका कुटुंबातील एका राशन कार्डवर कितीही महिलांची नोंदणी असली तरी महिन्याला त्याला एकच मोफत सिलेंडर या ठिकाणी दिलं जाणार आहे। गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा त्यांना लाभ दिला जाणार आहे। या योजनेमुळे सरकारवर वर्षाला 4 ते 4.5 हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या चाचणी परीक्षेसाठी लाडकी बहीण नीलम गोरे यांचे स्पष्टीकरण। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा सोडवण्याचा एक भाग आहे। यात शंका नाही, पण विधानसभा निवडणुकीचा मुख्य उद्देश नाही। चाचणीसाठी पक्षाच्या विविध यंत्रणा कार्यरत आहेत असा प्रतिपादन या ठिकाणी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी म्हटलेले आहे। तर अशा प्रकारे काहींना वाटत असेल की राज्य सरकारने जे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी ही योजना सुरू केलेली आहे, तसं नाही। आता ही महिलांसाठी मुख्य योजना असेल लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये महिन्याला या ठिकाणी महिलांना दिलं जाणार आहे। त्याचबरोबर 3 गॅस सिलेंडर सुद्धा देण्याची योजना आता लवकरच राज्य सरकार आणणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।